शासकीय खरेदी केंद्र बंद, शेतकऱ्यांना कमी भावात विक्रीची वेळ। शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी शासनाच्या वतीने तालुका स्तरावर शासकीय खरेदी केंद्र सुरू केली जातात। मात्र जळगाव जिल्ह्यात ज्वारी, मका आणि सोयाबीनसाठीची शासकीय खरेदी केंद्र अद्याप सुरू न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत। शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी, मका आणि सोयाबीनचा माल काढून अनेक दिवस झाले आहेत। मात्र तालुक्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी न्यावा लागत आहे। शासनाने ज्वारी, मका आणि सोयाबीनसाठी हमीभाव निश्चित केला असतानाही बाजार समितीत व्यापारी त्या हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करत आहेत। परिणामी शेतकऱ्यांना नाईलाजाने कमी भावात आपला माल विकावा लागत आहे। शासकीय खरेदी केंद्र वेळेत सुरू झाली असती तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला हमीभावाचा फायदा झाला असता। मात्र शासनाचा हमीभाव आणि बाजारातील प्रत्यक्ष दर यामध्ये मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे। शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांकडे विक्री होऊन जात असतानाही शासकीय खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक जवळ शुक्रवारी 150 क्विंटलपर्यंत होती। 3044 उच्यामध्ये गेलेले। तसेच ज्वारी 2352 पासून 2382 पर्यंत उंचमध्ये विकले गेलेले। तर मका आज जवळजवळ 1100 ते 1200 क्विंटल आलेला आहे। 1604 पासून 1801 पर्यंत जास्तीत जास्त भावाने विकला गेलेला आहे। बहुतेक शेतकऱ्यांचा माल जो आहे तो विकला गेलेला आहे का अजून आवक वाढण्याची शक्यता आहे? नाही, अजून आवक वाढण्याची शक्यता आहे। बऱ्याच शेतकऱ्यांकडे मका शिल्लक असून ते आता पुढच्या हप्त्यापासून मका हे उत्पादन मोठ्या प्रमाणात असून आवक वाढण्याची शक्यता आहे। शासकीय केंद्र सुरू झालेलं नाही। सुरू झालं असतं तर काहीतरी शेतकऱ्यांचा फायदा झाला असता। आणि सोयाबीन हे पीक म्हणजे कमीत कमी 6000 तरी भाव पाहिजे सोयाबीनला, तर परवडतं। यावर्षीचं उत्पादनही कमी आलं, अवकाळी पावसामुळे नुकसानही झालं आणि परत भावसुद्धा नाही आहेत। 3500-4000 रुपये भाव आहेत सोयाबीनला। शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती आणि मोदी सरकार जे मोदी सरकार पूर्ण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे। शेतकऱ्यांना तर काँग्रेसच बरी होती म्हणायची वेळ आलेली आहे। शेतकऱ्यांच्या कोणत्याच मालाला भाव नाही, मक्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कुठल्याच माल। केळीला सुद्धा 200 रुपये क्विंटल केळी कापावी लागली शेतकऱ्यांना। कुठलंच धोरण नाही आणि मार्केट कमिटीचं इतके लक्ष नाही व्यापाऱ्यांवर, केळीच्या व्यापाऱ्यांवर कंट्रोल नाही आहे।